लातूरमध्ये बंधाऱ्याचे दरवाजे न उघडल्यानं पूर परिस्थिती निर्माण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली। पाटबंधारा विभागाच्या हलगर्जीपणामुळे कोट्यवधींचं नुकसान झालं। वेळेवर दुरुस्ती न झाल्यानं गेट उघडताना अनेकदा अडचणी येत आहेत। अशीच परिस्थिती लातूरमध्ये उद्भवली। मांजरा नदीवरचे पोहरे गाव कारसा बंधाऱ्याचे दरवाजे अडकून पडले आणि यामुळे काय घडलं याचा आढावा घेणारा हा पुढचा स्पेशल रिपोर्ट। लातूरच्या मांजरा आणि तेरणा नदी संगमाचं दृश्य एरवी डोळ्यांना सुखावणारं असतं, पण या नदी संगमावरची ही सध्याची दृश्य पाहाल तर तुम्हाला धडकी भरेल। एकीकडे निसर्गाचा प्रकोप तर दुसरीकडे प्रशासनाचा हलगर्जीपणा। यामुळे लातूरमध्ये अनेक गावं पाण्याखाली गेली। लातूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला। पावसामुळे मांजरा आणि तेरणा नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली। मात्र मांजरा नदीवरील बॅरेजचे दरवाजे वेळीच न उघडल्यानं पाणी आसपासच्या शेतांमध्ये घुसलं, तर दुसरीकडे तेरणा प्रकल्पाचे सगळेच दरवाजे उघडण्यात आले। त्यामुळे नदीकाठचे गाव दोन्ही बाजूंनी कात्रीत सापडले। आता शेतीतलं पाणी तर पूर्णपणे वाहून नेऊन शेतीत काही उरलेलं नाही। आता पहिलं म्हण जसं आहे तसं झालं, म्हणजे काय सरप चावला एक मरते पण काळी चावली घरमार मेलं। आता जगण्यासारखं तर साधन उरलेलंच नाही। आता आमच्या अपेक्षाच आहे त्या माणसाकडे की मुख्यमंत्र्याकडे आम्हाला काहीतरी मदत करून आम्हाला वाचवण्याचा प्रयत्न करावा। काय सध्या परिस्थिती काय नाही सर, सगळं पाण्याने गेले। 2 एकर असलेलं रान पाण्याने गेले। काय तर मदत व्हावं आम्हाला एवढीच इच्छा आहे। काय सध्या स्थिती? बेकार स्थिती आहे सर। पूर्ण नदीच्या कडेची माती वाहून गेली आहे 4 एकर रानाची। सोयाबीन पाण्यात आहे, ऊस पाण्यात आहे। शासनाकडून आम्हाला एवढीच अपेक्षा आहे, कर्जमाफी करावे। पण मांजरा नदीवरच्या बंधाऱ्याचे दरवाजे का उघडले नाहीत, याचं उत्तर मुख्यमंत्र्यांकडूनच आहे का? काय झालंय की आता खूप काही पॅरेजेस खूप जुने झालेले आहेत, त्यामुळे त्याची जी सिस्टीम्स आहेत त्या नीट ऑपरेट होत नाही। त्यामुळे आता याचा एक रिनोव्हेशनचा कार्यक्रम आम्ही हातामध्ये घेऊ, तो नव्याने तयार करू आणि अशा प्रकारच्या बॅरेजेसमध्ये आता नवीन पद्धतीचे दरवाजे हे आता तयार झालेले आहेत, जे अधिक एफिशियंट आहेत। त्यामुळे त्याचा एक कार्यक्रम आम्ही हातामध्ये घेऊ। पण या परिस्थितीला पाटबंधारे विभागाचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा आरोप होतोय। गेल्या 3 वर्षांपासून जिल्ह्यातील अनेक बंधाऱ्यांचे दरवाजे निकामी असून ते वेळेत उघडता येत नाहीत। याचा फटका आजूबाजूच्या शेतकऱ्यांना बसतो। त्यामुळे स्थानिक आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावरून अधिकाऱ्यांशी जोरदार वाद घातला। काय केलं तू? काय काम करायला इथं? काय केलं तू? काय केलं तू 3 वर्षापासून? लोकांच्या शेतात पाणी गेलंय, त्याला कोण जबाबदार आहे? आता बंधाऱ्याचे दरवाजे न उघडल्यानं नेमकं काय घडलं तेही पहा। गेट न उघडल्यानं नदीचं पात्र बदललं। पाणी शेतात शिरल्यानं पिकांचं प्रचंड नुकसान झालं। नदीकाठच्या गावांना पुराचा गंभीर धोका निर्माण झाला। गेट अडकल्यानं पाणी पिकांसाठी न मिळता वाहून गेलं। आता पाटबंधारे विभागाच्या गलथान कारभारामुळे शेतकऱ्यांचं कधीही न भरून येणारं नुकसान झालंय। त्यामुळे या प्रकरणी संबंधितांवर कारवाई होणार का? बंधाऱ्याच्या दुरुस्तीचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। निशांत भद्रेश्वर, एबीपी माझा, लातूर।